आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिक मेडिकल कॉलेज प्रकरणी मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाविरोधात सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मेडिकल कॉलेजमधील कर्मचारी ज्योती अहिरे हिचा लिफ्ट अंगावरती पडून उपचारादरम्यान मृत्यू झालेला होता। संबंधित विभागाच्या डॉक्टर अधिकारी यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। लिफ्ट पडल्यामुळे स्पाइन तुटून महिला ही प्रचंड गंभीर अशी जखमी झालेली होती आणि त्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला होता। त्यामुळे कॉलेज प्रशासनाविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाविरोधात हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल वाघ यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती? नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मेडिकल कॉलेजमध्ये काल सकाळी एका महिला कर्मचारी काम करत असताना तिच्या अंगावरती इक्विपमेंट लिफ्ट पडली होती। त्यामध्ये तिचा गंभीररित्या जखमी झाली होती आणि तिचा काल संध्याकाळच्या सुमारास याच घटनेमध्ये मृत्यू देखील झाला होता। आणि आता हलगर्जीपणाचा ठपका ठेवत मेडिकल प्रशासनाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मेडिकल कॉलेजमधील कर्मचारी ज्योती अहिरे हिच्या लिफ्ट अंगावर पडून हा मृत्यू झालेला होता। संबंधित विभागाच्या डॉक्टर अधिकारी यांच्यावर देखील या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे आणि याचा पुढील तपास आता आडगाव पोलीस स्टेशनच्या मार्फत केला जाणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। अतिशय दुर्दैवी घटना घडलेली होती काल आणि त्यात या महिलेला आपले प्राण गमवावे लागले आणि म्हणूनच आता कॉलेजच्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मनुष्यवधाचा।